नवी मुंबईमध्ये नागरिकांना जे काही महावितरणच्या गलथान कारभारामुळे अंधाराला सामोरं जावं लागतं. 18-18 तास या ठिकाणी वीज पुरवठा खंडित असतो. अनेकदा निवेदन देऊन देखील त्यावरती कारवाई होत नाहीये. आज नवी मुंबईमध्ये ऐरोलीमध्ये देखील मोर्चा काढण्यात आला होता आणि वाशीमध्ये आज या ठिकाणी आंदोलन करण्यात आलंय. हल्लाबोल आंदोलन करण्यात आलंय. आपण आपल्यासोबत अनेक आहेत मात्र त्यांच्याकडनं जाणून की साहेब महावितरणचं नेमकं काय त्रास लोकांना जाणवत होता आणि त्यांना आपण किती निवेदन दिलेली आहेत? नाही, अनेकदा आपल्याला माहित असेल मागच्या महिन्यामध्ये 6 तारखेला आम्ही शहर अभियंत्याला निवेदन दिलं. घनसोलीचं सबस्टेशन असेल, नेवा सबस्टेशन असेल, त्याच्यानंतर मग इतर केबलचे विषय काय असेल, उड्या डिपेंडचे विषय असेल, एकंदरीत संपूर्ण MSEBच्या विषयाला घेऊन, मोंगल कारभाराला घेऊन एक निवेदन दिलं होतं. तरी सुद्धा काही परिस्थिती बदलली नाही. नाईलाजाने लोकांचा रोष लक्षात घेता एक लोकप्रतिनिधी म्हणून, जबाबदार व्यक्ती म्हणून जे आहे, कुठेतरी आदरणीय ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्हाला आंदोलन करावं लागलं. पण तुम्हाला आज आंदोलन आपण केलं तर आपल्याला अधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिलं? नाही, आम्हाला बघा, या ठिकाणी काही साधीसुधी व्यक्ती नव्हती आज ज्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. हे शहर अभियंता आहेत, त्यांच्याकडे पूर्ण MSEBचं जे आहे विभाग आहे. त्याच्यानंतर SC कोकणाचे आपले जे आहेत पाटील साहेब, ते देखील या ठिकाणी होते. त्यांनी आम्हाला जे निवेदन दिलं, त्यांनी लेखी आश्वासन आम्हाला देण्याचं काम त्यांनी भर सभेमध्ये या ठिकाणी जनतेसमोर त्यांनी दिलेलं आहे. म्हणून मला विश्वास आहे की कुठेतरी परिस्थिती सुधरेल. निश्चितपणे त्यांनी आज आंदोलन झाले त्याची दखल प्रशासनाने घेतलेली आहे, या ठिकाणी महावितरणने घेतलेले. या अनुषंगाने नवी मुंबईमधल्या नागरिकांच्या देखील आपण समस्या आहे, ज्या त्यांची जे काही मत आहे ती देखील आपण जाणून घेणार आहोत. वाटतं सेक्टर 5 मधून बोलतो. आमच्याकडे पण लाईटीचा प्रॉब्लेम चालूच आहे आणि बरेच वर्ष झाली चालू आहे. आणि आता तर एवढ्या उन्हामुळे आम्हाला घरात बसायला होत नाही. वयस्कर लोक, छोटी मुलं, यांचं काय करायचं ते पण सांगून ठेवा ना. 3-3, 4 तासांना पुढे पाठवून द्यायचं. दुसरं म्हणजे केबलचा प्रॉब्लेम आमच्या चाळीमध्ये आहे. आता कधी केबलचा प्रॉब्लेम ह्यांना सांगितलं की ते जॉईंट मारून केबल खरे करून ठेवतात आणि नेमका अशा टायमाला केबलचा भरपूर प्रॉब्लेम होतो. आणि घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये आज फ्रीज आहे, TV आहे, सगळं आहे. ह्याचं जर नुकसान झालं तर हे भरून कोण देणार आहे? देणार कामाला ही लोक. हां, झटक्यात लाईट येते, झटक्यात लाईट येते, 5-5 मिनिटांना लाईट जाणार, 3-3, 4-4 तास लाईट नाही. आता केबलचा सांगतात केबल बदलायला लागेल, पण त्याचं सुद्धा आता आठवडा होईल. आता केबल अजून बदलायला कोणी नाही. केबल अवेलेबल आहे नाही आहे हे सांगतात. आता केबल मग आम्हीच करायचं का सगळं ते? तसं सांगून टाका बाबा, तुम्ही तुमचं करून घ्या म्हणून. हां, हे तरी सांगून टाका ना. केबलमुळे जर घराचं सामानाचं नुकसान झालं तर ते भरून देणार आहेत का आम्हाला ही लोक? घरात काही वयस्कर माणसं त्यांचा पण विचार करत जा ना. 3-3, 4-4 तास लाईट आहे जाते, त्याचं काय करायचं? दुसरं म्हणजे पाणी इतकं खदुळ येत आहे ना. आता 2 आठवडे झाले. माझं नाव माधवी विजय तावडे, मी सेक्टर 4मध्ये राहते. आणि आज आमची एवढी गर्दी जमलेली आहे ती फक्त लाईटसाठी. एवढ्या गरमीच्या कडाक्याच्या उन्हामध्ये लाईट अचानक रात्र जाते. रात्रीच्या वेळेला लोक बाहेरसुद्धा फिरू शकत नाही. कोणी आजारी आहे, कुणाचं बाळ आहे, किती प्रॉब्लेम्स आहेत. थोडा वेळ गेली तर ठीक आहे, पण रात्रीचे 3-3, 4-4, 5-5 तास जर लाईट जात असेल तर लोकांनी करायचं काय? नाईलाज असतो आज लोकांना इथे तुमच्या इथपर्यंत MSEBपर्यंत मोर्चा घेऊन यावं लागलेलं आहे. सर्वजण नाईलाज असतो आलेली आहे. का कोणाला हौस आहे म्हणून सगळेजण काय कामं सोडून आलेले नाहीत. आज बायकांना किती घरात कामं आहेत, पण त्या सकाळी 10 वाजल्यापासून हजर आहेत. काहीतरी त्यांच्या अपेक्षा आहेत म्हणूनच ना. आणि गरज आहे ही काळाची गरज आहे. आणि इथून तुम्ही लोक फोन उचलत नाही, रिॲक्शन काहीच नाही. मग काय करायचं लोकांनी? पर्याय नाही आहे, त्याच्यामुळे मोर्चाची तरतूद झालेली आहे. लाईट नसल्याने पाण्याचा पण प्रॉब्लेम होतो. बरोबर लाईट ज्या वेळेला पाणी येण्याच्या टायमिंगलाच बरोबर तुम्ही लाईट घालवताय, असं हे बरोबर नाही ना. आणि एकतर उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्याच्यामध्ये पाण्याची तर गरज लागतेच. हे चुकीचं आहे असं. आणि पहिली गोष्ट म्हणजे एक आपण महिना झाला लाईट बिल भरलं नाही की लगेच कापायला तुम्ही सावध राहणार, हे नाही चालणार. पण मग त्याच्यामुळे आम्ही त्यात मोर्चा काढलेला आहे. आमच्या मागण्या पूर्ण व्हावं हीच आमची इच्छा. MSEBचा लाईटचा त्रास सोसावा लागत असे. रात्री दिवसा लाईट असते, रात्रीच लाईट घालवतात. दिवसा लाईट असताना दिवसा लोड शेडिंग वाढतं, पण रात्री पण कसं काय वाढतं? पण आणि रात्री 12-1 वाजता लाईट घालवणार, पहाटे 3-4 वाजता लाईट येणार. ह्यांचं एकच मूळ कारण सांगतो, मला कुठल्या ह्याची नाही की ह्यांनी जे सबस्टेशन आहे, सबस्टेशनची व्याप्ती वाढवावी किंवा सबस्टेशन अजून 1-2-3 सबस्टेशन वाढवावीत. एका सबस्टेशनवरती अख्खं ऐरोली गाव, सेक्टर 4, 5, 6, 3 गाव, हे सगळे सेक्टर आहेत. हे 14-15 सेक्टर आहेत. आणि सेक्टरवरती हा लोड फार कमी पडतो. हिने मुळात सेक्टर वाढवावे, इथं सबस्टेशन वाढवावे. सबस्टेशन बरोबर त्यांनी ज्या जुन्या केबल आहेत त्या जुन्या केबल बदलून नवीन केबल टाकाव्या. पण काय झालेलं आहे की ह्यामध्ये एक फार मोठी गोम आहे ह्या अधिकाऱ्यांची. त्यांना खाजगीकरण करायचं आहे. त्यामुळे जुन्या केबल हे
बदलत नाहीत आणि लोकांना त्रास होईल, लोकांचा उठाव होईल आणि मग आपण खाजगीकरणाला कसं मोकळा होईल, मुंबरा कळवा कसा खाजगीकरणाला दिला तसा नवी मुंबई चांगलं आयतं सोन्याचा अंडा देणारी कोंबडी ही सुद्धा ही खाजगीकरणाला विकण्याच्या नादात हे अधिकारी आहेत आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार हे MSCBचे अधिकारी आहेत. MSCBचे अधिकारी जागेवर बसत नाहीत. सेक्टर 15ला आलं तर ते अधिकारी सांगतात, कर्मचारी सांगतात गंचोलीला आहे. गंचोलीला गेलो, गंचोलीचे अधिकारी सांगतो MIDCला बसलेले आहेत. MIDCचे अधिकारी सांगतात सेक्टर 5ला जावा तुम्ही. म्हणजे ह्या जनतेला गोल गोल फिरवायचं काम करण्याचं काम MSCB अधिकारी करत असतात आणि MSCBनं त्यांच्याकडं मॅनपॉवर वाढवावी आणि त्यांच्या ह्या लोकांची जे उन्हाळ्यामध्ये जो त्रास होतो शटडाऊनचा किंवा लाईट जाण्याचा तो त्यांच्या हातात आहे आणि त्यांनी मनाव घेतलं तर ते एका दिवसात प्रश्न सॉल्व्ह करतील एवढंच मी सांगू शकतो. निश्चितपणे आपण जर काय ऐकलं असेल तर MSCBचे अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी